मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरील सध्याचे ठिकाण ते वडपे या ठिकाणाहून मी आता अनेक व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला। आणि या ठिकाणाहून जे नाशिकसाठी वळण घ्यायचं की नाही कन्फ्युजन होते त्याबद्दल अनेक व्हिडिओज मी तुम्हाला दाखवलेले आहे। आज खूप दिवसांनी इथे नवीन व्हिडिओ करत आहे, कारण आज इथे एक नवीन पार्टी लागलेली आहे। इथे पूर्वी एक पार्टी होती नाशिक नावाची, ती हटवली गेलेली आहे, ज्याबद्दल मी याच्या अगोदर व्हिडिओ केलेला आहे। तर आता या ठिकाणी नवीन पार्टी लागली ती बघा। म्हणजे जे काय कन्फ्युजन होतं ह्या महामार्गावरनं, म्हणजे समृद्धी जो महामार्ग आहे त्या महामार्गावरनं मुंबई नाशिकसाठी जावे की जाऊ नये हा जो संभ्रम होता तो पूर्णपणे आता म्हणजे संभ्रम दूर झालेला आहे। कारण इथे ही पाटी लावलेली ज्यावर इगतपुरीसाठी इथून जाऊ शकता। इगतपुरी 84 किलोमीटर, नाशिक 124 किलोमीटर, तसे शिर्डी 185 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर 294 किलो आणि नागपूर 729 किलोमीटर अशी हा एक बोर्ड इथे लावलेला आहे, जो यापूर्वी नव्हता। यापूर्वी जो काय बोर्ड होते ते वडप्याच्या इथून होते की म्हणजे समृद्धी महामार्ग 1 किलोमीटरवर 500 मीटरवर अशा अंतराचे ते बोर्ड लावलेले होते। त्याशिवाय दुसरा बोर्ड कुठलेही नव्हते। मी योगेश आत्मा आंबावले नेहमी या रस्त्याची माहिती देत असतो, अपडेट देत असतो। आज पुन्हा एक अपडेट देण्यासाठी इथे थांबलेलो। तुम्ही पाहिलेला आहे हा बोर्ड कसा आहे तो। यापूर्वी जे बोर्ड होते ते जसे की इथे लावायचे, इथे नाशिकसाठी बोर्ड होता, कन्फ्युजन राहायचा, इथे बोर्ड होता नाशिक। तो आता त्या बोर्डवर थोडी काटछाट केलेली आहे, किंवा त्याच्या अगोदर बोर्ड आहे एक नाशिकसाठी। इथे पुढे जी टेकडीचं काम चालू आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम चालू आहे, इथून जे पूर्ण आहे हा तात्पुरत्या स्वरूपातला समृद्धी महामार्ग आहे। हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो, अगोदर पण सांगितले। कारण हा जो रस्ता आहे हा कालांतराने बंद होईल जेव्हा हा जो नाशिक आणि मुंबईसाठीचा ब्रिज बनत आहे, हा ब्रिज जेव्हा रेडी होईल आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं काम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस हा रस्ता बंद झालेला असेल। कारण इथून कदाचित अजून खूप मोठा रस्ता होईल जो पुढे सायदाराच्या ठिकाणी समोर इंटरचेंजचं काम सुरू आहे। तिथनं तुम्हाला जी समृद्धी महामार्गावरची एंट्री इथे मुख्य एंट्री राहणार आहे। तर आत्ताच्या घडीला मी वडपे या ठिकाणी एक नवीन अपडेट देण्यासाठी की इथून तुम्ही आता बिनदिक्कतपणे कुठल्याही विचार न करता नाशिकसाठी शिर्डीसाठी ऑलरेडी नाशिकसाठी जास्त संभ्रम व्हायचा जायचं की नाही, तर तुम्ही आता बिनदिक्कतपणे जाऊ शकता। काच एक छोटासा अपडेट आपल्यासाठी समृद्धी महामार्गाचा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग आणि त्या नवीन बोर्ड लावलेला आहे। आणि तुम्ही पाहिलेला आहे या बोर्ड पाहून तरी तुम्ही विचार करता की आपल्याला समृद्धी महामार्ग म्हणजे हा इथून सुरू होतो। कारण लोक इथे जे यायचे इथे गाड्या थांबायचे, समृद्धी महामार्गावर जाऊ की जाऊ नये हा विचार करायचे। तो विचार कुठेतरी आता तुम्ही बंद करू शकता विचार करणं, का आता तुम्ही या बोर्डच्या अंतर्गत डायरेक्ट जाऊ शकता। असा एक छोटा व्हिडिओ खास आपल्याला आपल्या मराठी चॅनलवर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे। आत्ताचा व्हिडिओ इथे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।